अमळनेर शहराच्या मारवड रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते जीवघेणे ठरत आहेत. संततधार पावसाने या खड्ड्यात पाणी साचल्याने हे खड्डे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. उड्डाणपुलाचा मध्यभाग हा रेल्वेच्या अधिपत्याखाली असून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी रेल्वेच्या बांधकाम विभागावर आहे. मात्र या विभागाकडून सातत्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रताप कॉलेजचे शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. खड्ड्यांमधून वाट काढताना त्यांचा जीव मुठीत धरावा लागत आहे. वाहन चालकांना खड्ड्यांमुळे वाहने चुकवत चालवावी लागत असून यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे. अमळनेर शहर आणि तालुक्यात शुक्रवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी आकाशात ढगांची गर्दी आणि दुपारी संततधार पाऊस झाल्याने हवेत गारवा वाढला आहे. त्यामुळे अमळनेरचे तापमान कमी होण्यास मदत झाली आहे. अमळनेर येथील जुन्या वसाहतींमध्ये नवीन रस्ते तयार केले, परंतु नवीन रस्त्यांची उंची जुन्या रस्त्यांपेक्षा उंच असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. धुळे रोड ते पिंपळे रोड जोडणारा विस्तारित रस्ता तयार करण्यात आला, पण या परिसरात जुनी लोकवस्ती असल्या कारणाने घरे रस्त्यापासून खूप उंच नाहीत. त्यामुळे सुरुवातीला तयार केलेले रस्ते व आता नवीन तयार झालेला जोड रस्ता यांच्या उंचीत फरक झाल्यामुळे सखल रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. रस्ता तयार करताना अनेक नागरिकांनी विनंती करून रस्त्याची उंची कमी करण्याची मागणी केली होती, परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून आडमुठेपणाने हा रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. असेच पाणी विठ्ठलनगर येथे D.A. धनगर यांच्या घरासमोरील जुन्या रस्त्यावरती साचल्यामुळे नागरिकांना वापर करण्यासाठी अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. नवीन रस्ता तयार करताना या जुन्या रस्त्याच्या पाण्याचा निचरा कसा होईल याची काळजी नगरपालिकेने न घेतल्यामुळे सदर समस्या निर्माण झालेली आहे. आता या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट पालिका कशी लावणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील या परिसरामध्ये पाणी साचण्याची समस्या होती. अनेक प्रयत्न करून देखील नगरपालिकेला सोडवण्यात यश आले नव्हते. ही समस्या अशीच राहिली तर विठ्ठलनगरमधून जाण्यासाठी नागरिकांना प्रचंड मोठा त्रास होणार आहे. त्यामुळे सदर समस्येला गांभीर्याने पाहून सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे परिसरातील नागरिकांची मागणी आहे. आगामी काळात खूप मोठा पाऊस झाला तर पाणी निघायला जागाच नाही. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करून सदर नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिक करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम शाळेचा विद्यार्थी हर्षल घनश्याम पाटील याने नवोदय परीक्षा उत्तीर्ण केली असून भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6वी साठी त्याची निवड झाली आहे. त्याला ऋषिकेश साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. हर्षलचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. अल्लामा फजले हक खैराबादी पब्लिक लायब्ररीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार डॉक्टर समाधान मैराळे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याने तर D.M. पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्षपदी तर प्रशांत निकम यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्याने तर जाकीर शेख यांची शहर कार्याध्यक्षपदी तर शरीफ शेख यांची शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक अशोक पवार, रियाजभाई मौलाना, बन्सीलाल भागवत, मनोहर निकम उपस्थित होते. प्रताप पॅटर्नच्या V.A. क्वांटम इन्स्टिट्यूटतर्फे नीट आणि CET JEE परीक्षेत गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रताप महाविद्यालयाच्या साने गुरुजी सभागृहात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर A.B. जैन हे होते. संचालक डॉक्टर अनिल शिंदे, हरी भिकवानी, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, वसुंधरा लांडगे, चिटणीस प्राध्यापक पराग पाटील हजर होते.
नीट, CET, JEE परीक्षेत गुणवत्ता मिळवणाऱ्या MD परवेज शेख, स्वराली साळुंखे, दीक्षिता हजारे, हरी गोहिल, अदनान कच्ची, जान्हवी पाटील, रितुल जैन, कावेरी महाजन, संपदा पाटील, रोहित, संकेत चौधरी यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना लातूर, कोटा, नांदेड, नाशिक आदी शहरात कोचिंग क्लास लावणे परवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी उच्च दर्जाचे प्रताप पॅटर्न सुरू केल्याने आज विद्यार्थ्यांचे नीट, CET, JEE परीक्षेत यश दिसू लागल्याचे प्राचार्य AB जैन यांनी यावेळी बोलताना सांगितले.